आणि पुरुष संस्कृती ना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं यांना, ती अंगीकारायची नाहीये. फक्त म्हणताना म्हणायचं आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. छत्रपतींनी सांगितलंय की माता भगिनींचा सन्मान झाला पाहिजे. आम्ही तर सगळ्यांना म्हणतो आम्ही जिजाऊंच्या लेकी आहोत, आम्ही नाही तुमचं ऐकणार. आणि म्हणून अरेला कारे केले ना तर त्याचा पचनी पडत नाही यांच्या, की बाईच्या दिसण्याबद्दल बोललं जातं, तिच्या असण्याबद्दल नाही बोललं जात. तिची साडी कशी, तिचे केस कसे, ती काय करते, तर याच्यावरती खूप चर्चा होते. अरे पण ती किती कर्तृत्ववान आहे. कुठल्या पण महिला लोकप्रतिनिधीच्या चारित्र्यावर बोललं गेलं, तिच्या वैयक्तिक आयुष्यावरती बोललं गेलं तर त्यांना नॉन बेलेबल ऑफेन्स असला पाहिजे आणि यांना शिक्षा व्हायला पाहिजे. त्याशिवाय यांची तोंड बंद नाही होणार. आज BU विथ श्रद्धा एसवर एक खूपच प्रतिभावान व्यक्तिमत्व आहे, जे सतत महिलांच्या हक्कांसाठी, त्यांच्या विरोधात होणाऱ्या अन्यायासाठी लढत असतं. आज आपण चर्चा करणार आहोत की कसं महिलांना राजकारणात, समाजात टार्गेट केलं जातं आणि आता इवन सोशल मीडिया त्याच्यात ॲडिशन झालेलं आहे. कसं एक व्यक्तिमत्व खंबीरपणे उभं राहतं, निडरपणे उभं राहतं आणि स्वतःसाठीच नाही तर आपल्या समाजातल्या सगळ्या महिलांसाठी ते लढतं. लेट्स वेलकम चित्रा वाघ, who is a BJP MLC and also a president of BJP महिला मोर्चा.